बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व बळीराजांचे हार्दिक स्वागत। बळीराजाची सेवा हीच ईश्वराची सेवा। आमच्या या ध्येयाप्रमाणे तुम्हा सर्वांसाठी हा स्पेशल व्हिडिओ संपूर्ण पहा व लाईक करून शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमधून 100% नफा हा मिळतोच। बदलत्या काळानुसार पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा व्यावसायिक शेती करणे ही काळाची गरज आहे। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि तालुका कृषी विभागाची मदत व मार्गदर्शन या सर्वांच्या सहकार्याने माळरान जमिनीचे रूपांतर नंदनवनात म्हणजेच प्रताप ॲग्रो फार्म मध्ये केलेले आहे, असे अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामधील माट गावचे घेगडे कुटुंब प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त असे हे घेगडे कुटुंब महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे अनेक पुरस्कार प्राप्त हे एकत्रित कुटुंब श्री गुलाबराव शंकरराव घेगडे आणि त्यांची 2 मुले श्री राजेंद्र गुलाबराव घेगडे आणि श्री संजय गुलाबराव घेगडे यांनी त्यांच्या एकत्रित 10 एकर शेतीचे प्रताप ॲग्रो फार्म या नावाने ब्रँडिंग केलेले आहे। शेतीत संपूर्ण ड्रीप इरिगेशन, हवामान यंत्र, शेडनेट, गांडूळ खत युनिट, आधुनिक कांदा चाळ, गार्डन आणि शेतीमध्ये मिश्र पीक पद्धतीने 3माही, 6माही, 9माही, 12माही या 4 गटांमध्ये विविध पिकांची लागवड करून प्रत्येक वर्षी 15 लाख ते 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा ते मिळवत आहेत। त्यांच्या शेतीमधील मिश्र पीक पद्धतीचे नाविन्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक कृषी अधिकारी, विद्यापीठांचे प्रोफेसर, अनेक शेतकरी त्यांच्या कायमस्वरूपी नफा मिळवून देणाऱ्या पीक पद्धत पाहण्यासाठी कायम येत असतात। तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या कायमस्वरूपी नफा देणाऱ्या तंत्राचा तुमच्या शेतीमध्ये उपयोग करून तुमचा नफा वाढवा। चला तर मित्रांनो, मग पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। घेगडे पाटील नमस्कार। नमस्कार। घेगडे पाटील, आपण प्रताप ॲग्रो फार्मची सुरुवात कशी केली? पूर्वी आमची माळरानाची शेती होती, तर या शेतीला पाणी कमी असल्या कारणानं आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। परंतु पुढं असं लक्षात आलं की ही पारंपरिक शेती कायम तोट्याचीच होत गेलेली आहे। ऐन पीक बहाराच्या वेळी किंवा काढणीच्या वेळी पाणी कमी पडल्या कारणानं शेतीचं उत्पन्न कायम तोट्यात येत गेलं। नंतर असं लक्षात आलं की आपण पारंपरिक पद्धतीने शेती न करता एक व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून शेती केलेली चांगलं राहील आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या शेतीची जी वाटचाल आहे तर व्यावसायिक दृष्टीने पुढं करत गेलो। आणि त्याच्यानंतर आम्ही शेतीमध्ये बदल कोणता करावा, शेतकऱ्याच्या हातामध्ये रोजचे पैसे कसे हातात येतील याच्यावरती विचार करून एक 3माही शेती, 9माही, 6माही शेती, 9माही शेती आणि 12माही शेती अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि ते नियोजन चालू केलं असताना आमच्या फार्मला आम्ही प्रताप ॲग्रो फार्म असं नाव देऊन त्याला सुरुवात केलेली आहे। पण तुमच्या या प्रताप ॲग्रो फार्म मधील निसर्ग पर्णकुटीमध्ये आहोत, तर याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे? सर्वच शेतकरी शेती करतात, त्या शेती करत असताना कुठेतरी आपण एखाद्या झाडाची सावली बघून दुपारच्या विश्रांतीची वेळ आपण त्या झाडाखाली काढत असतो, परंतु मला ते काही व्यवस्थित पटत नव्हतं। म्हणून आपल्या शेतातलं एक 2-4 गुंठ्याचा जर प्लॉट जर आपण एखादे परसबागेकरता निवडला आणि त्या परसबागेमध्ये थोडी विश्रांतीची जागा, त्या परसबागेमध्ये असणारी तुमचे सर्व प्रकारची फळझाडं म्हणजे त्याच्यात आंबा, चिक्कू, नारळ, फणस, पेरू, जांभळ, सीताफळ अशा विविध प्रकारची जी फळझाडे आहेत तर ती फळझाडाची लागवड करून प्रत्येक हंगामामध्ये आपल्याक येणाऱ्या पर्यटकाला किंवा घरच्या सदस्याला रानात आल्याच्या नंतर ताजी फळं ही पर्णकुटीमध्ये किंवा एक विश्रांतीच्या जागेवरती खाण्यास मिळावी याच्या मागचा हाच उद्देश आहे। आणि शेतामध्ये काम करत असताना कुठेतरी एखादी चांगली जागा विश्रांतीसाठी असले तर जो थकून भागून आलेला माणूस आहे तर तो फ्रेश ताजातवाना झाला पाहिजे, हेच याच्या मागचं उद्दिष्ट आहे।
आणि दिवसा जरी आपण इथं आलो फ्रेश वाटलं, परंतु रात्रीची वेळ आहे, इकडं पाणी देण्यासाठी जरी आपण आलो, स्वतः आलो किंवा आमचे बंधुराज आले, कुठंतरी एखादी जागा बसण्यासाठी असावी, रात्रीच्या वेळेत जरी आलं तरी इथे लाईटची व्यवस्था, याची सर्व पाण्याची व्यवस्था सर्व असल्यामुळे याच्या ही निर्मिती केलेली आहे. वेगळे पाटील, आपण जे क्षेत्र आहे तुमचं 10 एकराचं, तर या 10 एकर क्षेत्रामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कशा प्रकारे करता? आमचे टोटल 10 एकर क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये आम्ही 3 ते 4 विभाग पाडलेले आहेत. तर त्या विभागामध्ये प्रत्येक क्षेत्राला अलग अलग पाणी यंत्रणा या ठिकाणून आम्ही करत असतो आणि त्याची देखभाल आमचे बंधू संजय हे करीत असतात. तर तेच तुम्हाला सांगतील की ह्या ठिकाणाहून कसं पाणी व्यवस्थापन करतात ते. आमचं टोटल 10 एकर क्षेत्र आहे. 10 एकर क्षेत्रापैकी आम्ही टोटल ड्रिपने ह्या ठिकाणावरून सर्व स्लरी, तुमचं वॉटर सप्लायर सिस्टीम जे असेल, वॉटर सोल्युबल, हे सगळं खत बी त्यांना आम्ही सगळं एकाच ठिकाणावरून देत आहोत. गेले 10 वर्षापासून आम्ही खोरं आणि बारं हा विषय आमच्याकडे ठेवलाच नाही. आम्ही टोटल ड्रिपच्या माध्यमातून शेती करत आहोत. या तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये तुमच्या पाठीमागे जी यंत्रणा दिसते ती कशाची आहे आणि कशासाठी बसवली याची आम्हाला माहिती द्या. हे फसल कंपनीचं हवामान यंत्र आहे आणि या हवामान यंत्रापासून आम्हाला पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तुमचं फवारणी व्यवस्थापन, हे असे छोटे छोटे जे मुद्दे आहेत तर ते कळल्या जाते. ज्यावेळेस आपण व्यावसायिक शेती करतो, व्यावसायिक शेतीमध्ये नफा कसा वाढवायचा, तर त्या दृष्टीनं ह्या हवामान यंत्राचा आम्हाला बराचसा फायदा होत आहे. वेगळे पाटील, तुम्ही शेतीचे उत्पन्नाचे 4 जे गट केलेले आहेत, तर आपण आता ह्या ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत, तर हा तुमचा कोणत्या गटामध्ये मोडणारा प्लॉट आहे? आपण सध्या ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर तो प्लॉट आपण दोडका लावलेला आहे. तर आता साधारण हा दोडका 25 ते 28 दिवसाचा हा दोडका झालेला आहे. तर हा 3 माही प्रकारामध्ये मोडला जातो, कारण याचं 45 दिवसांनी उत्पन्न चालू होतं आणि 3 महिन्याच्या म्हणजे 90 ते 95 दिवसापर्यंत हे समाप्त होतं. म्हणून हा प्रकार जो दोडक्याचा प्लॉट आहे हा 3 माही वर्गामध्ये मोडला जातो. आता ह्या ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत, तर हा प्लॉट कोणत्या गटामध्ये येतो? तर हा ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तो प्लॉट 265 व्हरायटीचा ऊसाचा प्लॉट आहे. तर हा ऊसाचा प्लॉट बारमाही, आमच्या बारमाही पिकामध्ये मोडला जातो. तर हा आपल्याला जो ऊस दिसतोय तो आम्ही 5व्यांदा खोडवा धरलेला आहे आणि त्याचं सरासरी उत्पन्न आम्हाला साधारण 55 ते 60 टनापर्यंत अपेक्षित आहे. एकूण ऊसाची लागवड किती आहे तुमची आता? आत्ता एकूण ऊसाची लागवड 4 एकर क्षेत्रावरती आमची एकूण ऊसाची लागवड आली आहे आणि 4 एकर हा आमचा 5व्यांदा तुटण्यासाठी तयार आहे. याच्या सर्वोत्कृष्ट वाढीसाठी केपी ॲग्रोचे वंडरफुल आणि एक्सपर्ट पाण्यातून सोडलेलं आहे. वेगळे पाटील, आपण ह्याच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, तर ह्या प्लॉटविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे हा आमच्या शेतीमध्ये साधारण 3 माही शेतीमध्ये हा मोडला जातो. याचं साधारण आता हा जो प्लॉट दिसतो तर हा प्लॉट 45 दिवसाचा तयार झालेला आहे. अजून साधारण 15 ते 20 दिवसांनी हा प्लॉट तोडणीसाठी तयार होईल. टोमॅटो, काकडी, शिमला मिर्च, भेंडी, दोडका हे वर्षभरातून 2 वेळा घेतो म्हणजे घेतो 100%. म्हणजे याच्यातून वर्षातून 2 पिकं ही आमची कंटिन्यू आलटून पलटून क्षेत्रावर असतातच. वेगळे पाटील, तुम्ही हे शेडनेट जे उभं केलेलं आहे, तर ह्या शेडनेट उभारणी पाठीमागचा उद्देश काय? आपण ज्या शेडनेटमध्ये उभे आहोत ते शेडनेट आम्ही सन 2019 रोजी तयार केलेलं आहे. तर शेती करत असताना आपण व्यावसायिक शेती करतो. त्या व्यावसायिक शेतीमध्ये निसर्गाला सामोरं जायचं. मग त्याच्यात ऊन, वारा, पाऊस, वादळ असे अनेक प्रकारचे संकटातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर बाहेर पडत असताना संरक्षित शेती ही व्यावसायिक शेतीमध्ये केली पाहिजे ही कल्पना मनामध्ये आली आणि आम्ही 2019 मध्ये हे शेडनेट गृह
ची उभारणी केली. या शेडनेट गृहामध्ये आम्ही प्रामुख्याने काकडी आणि शिमला मिरची हे वर्षभरातून 2 पिके घेत असतो. शेडनेट गृहामधील उत्पन्न आणि ओपन प्लॉटमधील उत्पन्न या दोन्ही उत्पादनामध्ये तुम्हाला फरक काय जाणवला? आम्ही 2019 पासून या शेडनेट गृहाची शेती करतो. सुरुवातीला आम्ही ओपन प्लॉटमध्ये आणि जी पिकं घेत होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने काकडी आणि शिमला मिरची हे बी होती. आणि शेडनेट गृह तयार केल्यापासून तर त्याच्यामध्ये बी आम्ही काकडी आणि शिमला मिरची हे पिकं घेत आहोत. तर ओपन प्लॉटचं उत्पन्न आणि शेडनेट गृहामधलं उत्पन्न याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर सुरुवातीला जे आम्ही काकडीसारखं पीक जे ओपन प्लॉटवरती घेत होतो, 2 एकरामध्ये जेवढं काकडीचं उत्पन्न निघत होतं तेवढं हे 20 गुंठ्यामध्ये जे शेडनेट गृह आहे तर त्या 2 एकराचं उत्पन्न आम्हाला 20 गुंठ्यामध्येच मिळायला लागलेलं आहे. कृषी विभागाचे तुम्हाला काही सहकार्य मिळाले आहे का? आम्ही पूर्वी पारंपरिक शेती करत होतो. पारंपरिक शेती करत असताना आम्हाला जो नफा तोटा मिळत होता तो सतत तोट्यात जात होता. त्याच्यानंतर आम्ही कृषी विभागाशी संलग्न झालो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कृषी विभागाचे आपले कृषी सहाय्यक पाचपुते साहेब, तसेच नेर्लेकर साहेब, तसेच कांबळे साहेब आणि आपले कृषी मंडळाधिकारी माननीय भोरे साहेब अशा माणसाचं आम्हाला सहकार्य लाभत गेलेलं आहे. त्याचमध्ये प्रामुख्याने आपले तालुका कृषी अधिकारी श्री मस्के साहेब यांचंसुद्धा वेळोवेळी आमच्या शेतीमध्ये व्हिजिट असतेच आणि काही मार्गदर्शनपर काही कार्यक्रम आमच्या शेतीवरती कायम ते त्या ठिकाणी घेत असतात. गेगडे पाटील, आपण आताच तुमच्या संपूर्ण शेतीला व्हिजिट मारली आणि तुमची ही सर्व काही पिकांची माहिती घेतली, परंतु तुमच्या बंगल्यामध्ये आल्याच्या नंतर एक विशेष मुद्दा मला असा जाणवला की तुम्ही स्वतःचं शेतकरी ऑफिस बनवलेलं आहे. तर त्याच्यामागचा उद्देश काय? व्यावसायिक शेती करत असताना आपला जो दैनंदिन जमा खर्च लेण्यासाठी एक स्वतंत्र जागा पाहिजे होती. तर त्या हिशोबाने आम्ही घराचं काम चालू असताना एक स्वतंत्र शेतकरी ऑफिस म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे. आणि आम्ही भविष्यात एक प्रताप ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी हे तयार करणार आहे. एक शेतकऱ्यांचीच कंपनी तयार करणार आहे. त्याच्यामध्ये विविध भाजीपाला, फळपिके असे विविध प्रकारचे माल आम्ही उद्याच्या भविष्यामध्ये मार्केटला म्हणजे स्वतंत्र विक्री व्यवस्थापन असं करणार आहे. तर त्याच्याकरता आपल्याला एक स्वतंत्र जागा लागत होती. त्या हिशोबाने आम्ही प्रताप ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचं ऑफिस तयार केलेलं आहे. आता तुमच्या प्लॉटमध्ये चक्कर मारताना एक प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या की 12माही पीक पद्धत असेल, 9माही, 6माही आणि 3माही ह्या ज्या पीक पद्धती आणि त्यामध्ये असणारी तुमची विविध पिकं, तर ही पिकं वेगवेगळ्या प्रकारे घेण्याचा उद्देश काय आणि त्याचे फायदे काय? पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना पीक पद्धती अशी असायची, ज्वारी, बाजरी, मूग अशा प्रकारची शेती असायची. तर त्याच्यामध्ये ज्वारीचं पैसे जर म्हटलं किंवा त्या पिकाचं जर पैसे म्हटलं तर एक वर्षालाच पैसे भेटले जायचे. त्यामुळे कर्जबाजारीपणा हा वाढत जायचा. त्याच्यामध्ये थोडा विचार करून 3माही, 6माही, 9माही आणि 12माही ह्या धोरणाचा अवलंब केला आणि आम्हाला प्रत्येक महिन्याला कसं आपलं उत्पन्नाचे पैसे आपल्या हातात येतील याच्यावरती नियोजन करून पूर्णपणे शेतीमध्ये बदल केलेला आहे. गेगडे पाटील, तुम्ही जी पिकं घेत आहे तर त्या पिकांचं लागवडीचं नियोजन हे मार्केटनुसार करता का हंगामानुसार? सध्या आम्ही जी व्यावसायिक शेती करतो, भाजीपाला जी शेती आहे तर ती मार्केटच्या नुसारच आम्हाला घ्यावे लागते. कारण हंगाम आणि हंगामाचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये काकडी तर सगळेच जण घेतात. त्यावेळेस सगळ्यांनी जर काकडी केली तर त्याला बाजार काय भेटत नाही. तर मार्केटमध्ये ज्यावेळेस कोणाचं पीक नसेल त्यावेळेस ते पीक आपलं मार्केटमध्ये उतरलं पाहिजे अशा याचं नियोजन करूनच आम्ही पिकं घेत असतो. पाटील, आपलं एकूण शेती 10 एकर आणि या 10 एकर शेतीमध्ये
आपण अनेक विविध प्रकारची पिकं घेत आहे, तर या संपूर्ण पिकांमधून तुमचं वार्षिक निव्वळ नफा किती होतो? आम्ही या शेतीमध्ये ऊस, डाळिंब आणि भाजीपाला अशी मिश्र पिकं घेत असतो आणि या मिश्र पिकामध्ये साधारण आम्हाला वर्षाला 17 ते 18 लाख रुपयाचं एकूण उत्पन्न हे मिळत असतं आणि याच्यामधून 3 ते 3.5 लाख रुपये हे आमचं खत व्यवस्थापन, मजुरी व्यवस्थापन म्हणजे असा खर्च होत असतो आणि साधारणपैकी आम्हाला वार्षिक निव्वळ नफा जर पाहिलं तर 14 ते 15 लाख रुपये आमचं हे कायम असतं. हे बाजारभावानुसार ठरलेलं आहे. याच्यात जर थोडा बाजारभाव उच्चांकी जर भेटला तर 20 ते 22 लाख रुपयापर्यंत सुद्धा आम्ही गेलेलो आहे, परंतु कमीत कमी बाजारभाव भेटून जर आम्हाला 14 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न हे आमचं कायमस्वरूपी आहे. आमचे बळीराजा स्पेशलचे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? बळीराजा स्पेशल शेतकरी मित्रांसाठी मी एक सल्ला देऊ इच्छितो की एक पीक पद्धती जी आहे ती सोडून द्यावी, कारण एक पीक पद्धतीमध्ये हा नफा हा ठरलेला नसून त्याच्यामध्ये तोटा हा कायमस्वरूपी ठरलेला आहे. तर त्यांच्याकरता की आपण 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने या चतुर्सूत्री जी शेती आहे तर याचा अवलंब करावा आणि त्या पद्धतीने शेती करावी, जेणेकरून जे शेतकरी या पद्धतीचा अवलंब करून शेती करण्यास सुरुवात करतील त्यांच्या घरामध्ये 12ही महिने पैसा हा घरात आलेला त्यांना दिसेल आणि त्याच पद्धतीने एकदा सुरुवात केल्याच्या नंतर जर पैसा घरात येत राहिला तर त्या पद्धतीने बळीराजा स्पेशल शेतकऱ्यांनी ही वाटचाल करावी असे मी त्यांना आवाहन करतो. आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. बळीराजा स्पेशल रिपोर्टमध्ये राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व बळीराजा स्पेशलच्या फेसबुक पेजवरती वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.